एकदा स्वागत आहे बाईक आईमध्ये. आजचा विषय असा की मी जसं तुम्हाला नेहमी सांगत असते की मी माझ्या लाईफमध्ये म्हणजे माझ्या सासरच्या बाबतीत केवढी जास्त लकी आहे. पण आता कसं होतं की ही तर मोठी माणसं आहेत, कसं वागायचं काय वागायचं हे ह्यांना समजतं, त्याच्या हिशोबाने हे वागतात. बट माझं नशीब माझ्या मुलाच्या बाबतीत पण एवढं चांगलं कसं आहे, म्हणजे देवाने माझ्या भाग्यामध्ये एवढं काय सुंदर लिहिलं आहे मला समजत नाही आहे. तुम्हाला मी एक व्हिडिओ ह्याच्यानंतर ॲड करते. तो व्हिडिओ पाहून तुम्ही सांगा की मी खरंच केवढी नशीबवान आहे. बस बस बस. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं की माझं नशीब कसं भारी आहे का नाही. तर जसं राव आज वागला ते माझ्यासाठी खूप जास्त हार्ट टचिंग होतं. माझ्या मनाला ते खूप असं हे झालं. आणि हा व्हिडिओ मी शूट करून अपलोड ह्याच्यासाठी करते की कधी ना कधी राव जर मोठा झाला तर त्यांनी बघावं की त्याचं माझ्यावर किती प्रेम होतं. मुळात रावला पाहून किंवा रावची आजची जी कृती आहे ती कृती पाहून असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठून 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 त्याच्या पप्पांचे, आजींचे, आजोबांचे, काकांचे सगळ्यांचे गुण उतरलेत. माहिती का, सगळे खरंच एवढे प्रेमळ आहेत. जसा राव आहे ना तेवढे खरंच सगळे खूप प्रेमळ आहेत की म्हणजे न बोलणारे, म्हणजे प्राण्यांवर पण आमच्या घरातले एवढे जीव लावतात. तरी तर राव माणसांवर केवढा जीव लावतो. त्याने मला असं जीव लावलाय आज किंवा आज जशी रावची कृती होती त्याच्यामुळे मला खूप मनाला हृदयाला स्पर्श होणारी ही गोष्ट. आणि तुमच्या आयुष्यात पण असा क्षण कधी आला असेल तर नक्की कमेंट करा आणि मला सांगा. खूप जण पाहतात पण कमेंट करत नाही. आय रिक्वेस्ट प्लीज कमेंट करा, म्हणजे मलाही खूप छान वाटेल की मला असं नुसतं एकटं बडबडल्यासारखं वाटणार नाही. मला असं वाटेल की कोणतर बघते आणि कोणाला तर ते आवडतंय. लाईक्स करून ठीक आहे, लाईक केले तरी असं पण समजतं की कोणाला तरी ती गोष्ट आवडली आहे, पण कमेंट केलं तरी समजतं की नक्की तुम्हाला त्यात आवडलं काय. आणि जसं मी प्रत्येक वेळेला प्रश्न विचारते पण कोण उत्तर देत नाही, असं का करता यार तुम्ही. प्लीज कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये असा हृदयस्पर्शी क्षण कधी आलाय तर कधी आलाय हे नक्की मला सांगा. म्हणजे कसं होतं की ह्याच्यामुळे सगळ्यांना चांगलं वाटतं ना. मला चांगलं वाटतं मी शेअर केलं तुमच्याबरोबर. तुम्ही व्हिडिओ नाही बनवू शकता, तुम्ही कमेंट करा, म्हणजे दुसरे तुमचे कमेंट वाचतील ना. धन्यवाद.